तर मित्रांनो तुम्ही म्हणशान चाल एवढं पॅकिंग होऊन तुम्ही नेमकं निघले कुठं. तर मित्रांनो विषय असा होता, सकाळ सकाळ झोपेतून उठून बघतो यांचं मोबाईल पाहायचं काम चालू होतं. मग काय फटाफट आंघोळ केली, डायरेक्ट मंदिराकडे येऊन बसलो भाऊ. तेवढ्यात तिड आपल्या मित्राची एंट्री झाली बरं का, जे की पूर्ण साहेबच दिसत होता आज. तेवढ्यात आमचं नियोजन असं झालं का बंगल्यावर जायचं होतं आम्हाला. गावात येऊन थोडं थांबत नाही तेवढ्यात आपल्याला आपले छोटे फॉलोअर्स भेटले. मग काय त्यांना बी सगळ्यांना मस्तपैकी व्हिडिओ मध्ये घेऊन टाकलं. चला मग काय आता आपण बी येऊ बंगल्यावरून जाऊन. चायला त्याच्यात बी आम्ही पाऊस पाऊस करू आलो, पण पाऊस काही येईनाच भाऊ आमच्याकडे. तुमच्या साईडला जर जास्तच पाऊस होत असेल ते द्या इकडे पाठवून. कुठं निघलो ना असं काही कुटाणा झाला नाही, असं कधीच झालं नाही बरं का. तेवढ्यात आमच्या गाडीचं पेट्रोलच संपलं. सध्या आता पाऊस पाणी नसल्यामुळे काम धंदे चाललं नाही, त्याच्यामुळे हे तर आमचं रोजच झालं आता. मग शेवटचा पर्याय हाच असतो, इकडे तिकडे पाहायचं डायरेक्ट गाडी तिरपी करायची. एवढं तरी बरं आहे भाऊ, गाडी तिरपी केल्यावर बंगल्यावर तरी येते. मग जाताना तेवढ्यात आपल्याला आवी भाऊ भेटले, जे की कुठं निघले होते बरं का बाहेर. त्यांना भेटून निघत नाही तर हे चालले होते भाऊ गाडीला पाय लावून. गाडी तिरपी केल्यानंतर लय नाही बरं का, पण 2 किलोमीटर तरी चालली होती गाडी. पहिले तर मग गाड्यामध्ये पेट्रोल टाकलं, डायरेक्ट मित्राच्या कटिंगच्या दुकानावर येऊन बसलो. आपले केस तर काय मोठे होईल नाही, पण मित्राची कटिंग करायची म्हणल्यावर आपण बी घेऊ म्हणलं करून. पार कटिंगला बसलं तरी याचा काय गॉगल निघा ना बरं का. मग काय जोडीदाराची कटिंग झाली, मग त्याच्यानंतर आपण बी घेतलं एक साईडनं मस्तपैकी कटन ते मारून. केस का आपल्यावर हिरो तर नाही दिसत बरं का, पण थोडाफार चांगलंच दिसतं माणूस. मग कटिंग करून लय बोर झालतो, मग डायरेक्ट आलो भाऊ अनिल भाऊच्या चहाच्या दुकानावर. मग आम्ही चहा पिणारे जवळपास 10-12 जण होतो. मग काय सगळ्यांनी मस्तपैकी चहा आणि ते पिले बरं का. चला मग काय जाऊ आता घरी. घरी नाटकं झाले आपले. वातावरणचं काय कळत नाही भाऊ, नुसता भेव दाखवतो पण येत तर काही नाही. मग घरी येऊन बघतो तेवढ्यात हा भाई भेटला, जे की आपले व्हिडिओ डेली बघतो. याला म्हणलं चालतो एक मस्तपैकी फोटो काढतो. हे येऊन उभं राहिलं तर तिथे दुसरंच कांड केलं भाऊ. आता नेमकं श्रावण लागेल नाही तर याच्यातलं एक बी नसतं दिसलं. कसं एवढं श्रावण आणि ते संपस्तवर आपल्याला दम मारायला लागल नाही का. मोबाईलला रेंज नाही आहे ना, म्हणून यांचं तर वेगळाच कुटाणा चालू आहे भीड. आपल्या वडिलांचं मी मस्तपैकी एकदम ताबात लाकडं फोडायचं काम चालू होतं इकडे. मग काय मस्तपैकी कपडे बिपडे बदलले, निघलो बरं का 40 गावच्या दिशेने. सागाव मध्ये येत नाही तेवढ्यात आपल्याला भैया भेटला बरं का. मग आपल्याला जायचं होतं परदडी मार्गे, पुढं पंपाची कमी होते त्याच्यामुळे म्हणलं पहिले गाडीत पेट्रोल टाकून घेऊ. चलो फिर निकलते अपने मंजिल की तरफ. बॉल्ट आणलो गेस्तोर थोडं काकडलं होतं तिकडे मस्तपैकी. मग गरम गरम चहा घेतल्या. त्याच्यानंतर पंपावर आलो मस्तपैकी 400-500 रुपयाचं पेट्रोल टाकून घेतलं. आता तर मुंबई लोक बी गाडी नेली तर जायला काय अडचण नाही. मग सकाळून जे नव्हतं ते ना आपल्या जातेगाव मध्ये लागलं बरं का आपल्याला. आपल्याकडे तर काय रेनकोट बिनकोट नव्हतं, पण हे असं पन्नीचे कपडे होते. मग काय घेतले आपण अंगामध्ये घालून. मित्रांना नेमकं 2च रेनकोट आणले होते, त्याच्यामुळे हे दोघं काय घालायला तयार नव्हते. ते म्हणे मग तू चालू राहील तूच घाल म्हणे. मग डायरेक्ट परदडीच्या घाटात पोहोचलो बरं का. सगळ्यात जास्त टेन्शन तर तवा आलं जेव्हा आहे ना पन्नी मध्ये ना 3 रेनकोट पन्न्या भेटल्या. म्हणलं घरूनच जर सांगितलं असतं तर स्टार्टिंग पासूनच नसतो का घालून आलो. आता काय पूर्ण वल्ल झालतो, आता घालून बी काय उपयोग नव्हता. मग काय असे कुटाणे तर आपल्याकडे डेलीच होत असतात बरं का. तर चला मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. बाय बाय.